राष्ट्रवादीत पराभूत होऊनही जिंकलो असं नवनीत राणा म्हणतात। पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया आहे, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले यातच विजय असं त्या म्हणतात। पराभव झाला आता तरी ठाकरेंनी हनुमान चालीसा वाचावी असा सल्ला किंबहुना असा टोला नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। दिल्लीमध्ये मी गेल्या 5 वर्ष त्या पद्धतीने काम केलं आहे। मला वाटतं की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे आणि दिल्ली आताही नाही नंतरही सुद्धा आम्ही जाणार येणार राहणारच आमचे। पण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की हारूनही आम्ही जिंकलो आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी शपथ घेतली आहे। मी जरी हारली पण आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेत होते ते आम्ही जिंकलोच आहे। मी खूप इमानदारीने काम केलं। काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात, काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी मैदानात येतात, त्याच्यात दोन्ही अंतर आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारी आहे। जिंकून मैदान दूसरा लाभ कशा द्यायचा त्या विचाराने चालते। मुझे लगता है हमारी खुशी का अंत नहीं था। लोगों ने बहुत झुंड बनाकर मोदी जी को रोकने की कोशिश की, पर शेर तो हमेशा शेर होता है। जब शपथ ले रहे थे तो सबने देख लिया कि शेर अकेला लड़ा और किस तरीके से लड़ा और किस तरीके से जीत के आया। मला असं वाटतं की उद्धव ठाकरे जीनी सुद्धा मी पराभव झाली आत्ता तरी हनुमान चालीसा त्यांनी केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।